कांग्रेस स्थापना दिन के अवसर पर आज विदर्भ में होने वाले इस विशाल रैली में जल्द ही इस मंच पे शामिल होने वाले हमारे नेता श्री राहुल गांधी जी, कांग्रेस अध्यक्ष खड़गे साहब, मंच में बैठे हुए देश के तमाम कांग्रेस के नेतागण, महाराष्ट्र के और देश के कई राज्यों से आए हुए कांग्रेस के हमारे साथी भाई और बहनों, आप सबका मैं महाराष्ट्र की ओर से हार्दिक स्वागत करता हूं। हमारे लिए ये सौभाग्य का दिन है कि कांग्रेस की स्थापना दिन आज पूरे भारतवर्ष का प्रोग्राम नागपुर में, महाराष्ट्र में हो रहा है। ये हमारे लिए बहुत बड़ी उपलब्धि है और मैं खास करके राहुल जी को, खड़गे साहब को, सोनिया गांधी जी का आभार व्यक्त करता हूं कि ये मौका महाराष्ट्र को मिला। आज का दिन ऐतिहासिक दिन है। 138 साल कांग्रेस के स्थापना को पूरे होते हुए आज के दिन में राहुल जी और खड़गे साहब के मार्गदर्शन में, उनकी नेतृत्व में आने वाला देश का चुनाव और बाकी भी राज्यों की जो चुनाव है उसका बिगुल, उसकी शुरुआत, एक वैचारिक जंग की शुरुआत आज नागपुर से पूरे देश में होने जा रही है। दोस्तों, इसका जोरदार तालियों के साथ में यहां पर हम स्वागत करते हैं और एक नया संदेश, एक नई राह पर कांग्रेस पार्टी आजादी से लेकर आज तक जो मेहनत, जो कुर्बानी हमारे देश के नेताओं ने, कांग्रेस पार्टी ने दी, आने वाले समय में वो कुर्बानी खराब ना हो जाए। इस कुर्बानी में हमारा सबका योगदान भी रहे और इस देश को भाजपा मुक्त करने का ऐलान इस मंच पे दोस्तों हमें सबको करना है। आज जब यहां पर हम इकट्ठा हुए हैं, हम सबका ये भरोसा है कि आज देश में कई चुनौतियां हैं। इन चुनौतियों को सामने जाते हुए आज हमने जब 4 राज्यों के चुनाव के नतीजे हमारे सामने आए, तेलंगाना हम जीत गए, तो अन्य 3 राज्यों में अब भले हम चुनाव में कहीं कम पड़े हो, वोटिंग के परसेंटेज हमारा कम नहीं हुआ है। वोटिंग परसेंटेज कांग्रेस का बराबर बढ़ा है, ये मैं खास तौर पे बताना चाहूंगा। ठीक है, आने वाले चुनाव में, जनरल इलेक्शन में, इस संसद में हमको आज इंडिया के गठबंधन के द्वारा इस देश में एकता का संदेश, इस देश की चुनौतियां भाजपा को सामने रखते हुए जो पिछले 10 साल में इस राज्य का, इस देश का नुकसान हुआ है, वो ध्यान में रखते हुए हम सबको आगे बढ़ते हुए संघर्ष करके हमें इस देश को इस गुलामी से हमको बचाना है। इस देश का जो माहौल हम देख रहे हैं कि संसद बंद हो रही है, संसद में किसी को बोलने नहीं दिया जा रहा है, किसानों की आत्महत्या हर जगह बड़ी पैमाने पर बढ़ी है, अनएम्प्लॉयमेंट, बेरोजगारी, महिलाओं के अत्याचार, ये सब इश्यूज देश के सामने रहते हुए भाजपा इस पे कोई बात नहीं कर रही। चाहे वो डबल इंजन सरकार कहीं है, कहीं ट्रिपल इंजन सरकार की बात होती है, तो ये डबल इंजन ट्रिपल इंजन सरकार देश के किस काम आई है, देश के लोगों के लिए कहां पर काम किया है? अगर हम सोचेंगे तो हमारा वक्त इन्होंने पूरे मसलों को बाजू में रखकर देश में फिरकाप्रस्त ताकतों को उलझाने का काम किया है। देश में नॉन इश्यूज को इश्यू बनाकर उस पर चर्चा हो रही है, तो सही इश्यूज पर देश में कहीं पर भी हमको आज इनका फायदा नहीं हो रहा है। लोग समझ चुके हैं कि इन लोगों को गुमराह किया। 10 साल हमारे खराब हो गए। देश के सभी लोगों ने यह महसूस किया है कि इनको, देश को चुनावी जुमलों में फंसाकर इन्होंने 10 साल हमारे खराब कर दिए हैं। तो दोस्तों, इनका मंशा था कि देश को कांग्रेस मुक्त करेंगे, पर मैं खास तौर पर इस बात को दोहराना चाहूंगा,
काँग्रेसला अनेक लोकांनी संपवायचा प्रयत्न केला. काँग्रेस संपली नाही, ते लोक संपले, पण काँग्रेस संपली नाही. हे मला मुद्दाम या ठिकाणी आवडून सांगितलं पाहिजे. आणि म्हणून आजचा दिवस आपल्यासाठी लोकांचे प्रश्न, महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांची आत्महत्या, महिलांचे अत्याचार, होणारे अत्याचार आणि या पार्श्वभूमीवर हे निरुपयोगी सरकार, ज्या सरकारने या देशाचा आणि राज्याचा कधी विचार केला नाही, अशा पद्धतीने जे काही सुरू आहे त्याला चोख प्रत्युत्तर आपण जर दिलं नाही तर पुढचे 5 वर्ष मात्र आपल्याला नुसतंच देशाची तबाही पाहायचा वेळ येणार आहे. आणि म्हणून राह संघर्ष की जो चलता है, राह संघर्ष की जो चलता है वही संसार को बदलता है. शिद्दत से जो संघर्ष करता है सूर्य बनकर वही निकलता है. म्हणून या सर्व पार्श्वभूमीवर आपल्याला जे काही विषय आहेत त्याला समोर जावं लागेल. देशाची लोकशाही या दबाव तंत्राच्या पुढे जे काही दाबण्याचा प्रयत्न होतोय ती झुगारून देशामध्ये संविधानाचं रक्षण, बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान आणि या संविधानाचं रक्षण करण्याकरता आपण सर्वांनी एकजुटीने लोकशाही मजबूत करण्याचं काम, आणि ती लोकशाही मजबूत करण्याचं काम या आगामी होणाऱ्या या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या राज्यामध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीतून आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. मित्रहो, आज काय सुरू आहे? महाराष्ट्रामध्ये समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मराठा विरुद्ध ओबीसी, दलितांच्या विरुद्ध दुसरा समाज, एससी विरुद्ध एसटी. आपण पाहतोय की सगळ्या या विवंचनेमध्ये आज लोकांमध्ये फार मोठं संभ्रम निर्माण झालेला आहे. पण मला मुद्दाम आपल्या सर्वांना अवगत केलं पाहिजे की जे सुरू आहे ते आपलं मूळ विषय बाजूला राखून समाजामध्ये वाद लावून पुन्हा महाराष्ट्राची सत्ता काबीज करण्याकरता सगळी वाटणी सुरू आहे. आणि म्हणून मित्र, राहुल गांधींनी जी भूमिका घेतली, खरगे साहेबांनी जी भूमिका घेतली, खऱ्या अर्थाने आपल्या सर्व समाजाला न्याय द्यायचा असेल तर आपल्याला जातीनिहाय जनगणना केली पाहिजे. आपल्याला सर्वे करता आलं पाहिजे. समाजाचा आपण ज्याला म्हणू सर्वे करता आलं पाहिजे आणि ज्याची संख्या जेवढी आहे त्या प्रमाणामध्ये त्या समाजाला न्याय देण्याची भूमिका असली पाहिजे. ही भूमिका काँग्रेस पक्षाने घेतलेली आहे. सर्वे करा, न्याय द्या, ही आमची भूमिका आहे. पण याच्यावर भाजपचा विरोध आहे. भाजप याच्यावर बोलायला तयार नाही आहे. आणि त्याचबरोबर काँग्रेसने सांगितलंय की 50% मर्यादा जी आरक्षणाची आहे ती मर्यादा काढल्याशिवाय जे विविध राज्यांमध्ये आरक्षणाचे मुद्दे आहेत ते मार्गी लागणार नाहीत. अशा प्रकारचा स्पष्ट भूमिका काँग्रेस वर्किंग कमिटीने आणि काँग्रेस पक्षाने आज या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. आणि मित्रहो, मी अधिक काही वेळ घेणार नाहीये. काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांचं नेहमीच काळजी घेतली. मिनिमम सपोर्ट प्राइस काँग्रेस पक्षाने दिलं. UPA 1 आणि UPA 2च्या काळामध्ये आपल्या सपोर्ट प्राइस अन्नधान्याला जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न UPAच्या काळामध्ये आपण केलेला आहे. या उलट विद्यमान केंद्रातल्या सरकारने कुठेही सपोर्ट प्राइसला फारशी भरीव मदत केलेली नाही. आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेता देशाला खऱ्या अर्थाने एक मजबूत आणि स्थिर सरकार इंडियाच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला सर्वांना एकोप्याने काम करून आगामी निवडणुका या प्रचंड बहुमताने आपली इंडियाची शक्ती आपल्याला दाखवून द्यायची आहे आणि देशामध्ये आपलं सरकार आपल्याला आणायचं आहे. हा या ठिकाणचा संदेश काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी निश्चित घेऊन आले आहेत. याच्यामध्ये कोणालाही शंका नाही आहे. आणि म्हणून अधिक वेळ न घेता मंचावरील सर्व नेत्यांचं सहकार्य, अनेक राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आज या व्यासपीठावर उपलब्ध आहेत, आलेले आहेत. त्या सर्वांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने, महाराष्ट्राच्या वतीने मुद्दाम या ठिकाणी जाहीर स्वागत करतो. आपले आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.
त्यानंतर आदरणीय जितू पटवारी साहेब यांना विनंती करतो की त्यांनी येऊन आपलं मार्गदर्शन करावं. प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मध्य प्रदेश.